हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फंडिंग पिप्स फॉर्म बद्दल किंवा फंडिंग पिप्स कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट प्रोव्हाइड करतो आणि फंडिंग पिप्स कशा प्रकारे फंडिंग पिप्सचे रूल येतं. तुम्हाला जर फंड फॉर्म बद्दल जर रूल माहीत नसतील किंवा फॉर्म काय आहे हे जर माहीत नसेल तर आपला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या डिटेल आपण फॉर्म एक्सप्लेन केलेला आहे आणि फॉर्म कसा शोधायचा, कोणता फॉर्म बेटर आहे, हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकवलेलं आहे. तर तुम्ही आता हा व्हिडिओ आपण काय करणार आहे, स्पेशली फंडिंग पिप्स ही एक टॉप फॉर्म किंवा फंडेड अकाउंटची एक कंपनी आहे. ती आपण रिव्ह्यू करणार आहोत. कशी कंपनी आहे, कोणकोणते अकाउंट प्रोव्हाइड करते आपल्याला, आपण पाहणार आहोत. आता पहा, आता फॉर्म कडे आपल्याला का जायचंय? आपला कॅपिटलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आपल्याला एक स्मॉल रजिस्ट्रेशन फी करून आपल्याला एक मोठं 5,000, 10,000, 25,000, 50,000 किंवा 1,00,000 अशा प्रकारे आपल्याला कॅपिटल भेटतं. त्यामुळे आपल्याला फॉर्म कडे जायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणकोणते अकाउंट फंडिंग पिप्स देते ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा फंडिंग पिप्स ही इन्स्टंट ही बा झिरो झिरो म्हणजे काय? ते इन्स्टंट फंडिंग आहे. इन्स्टंट फंडिंग म्हणजे काय? तर आपल्याला कोणताही फेज क्लिअर करायचा नाही. आपल्याला काय करायचंय, डायरेक्ट आपल्याला इन्स्टंट फंडिंग हे फंडिंग पिप्स देते. इन्स्टंट फंडिंग म्हणजे आपल्याला समजा तुम्ही काहीतरी त्याची आपल्याला फी भरायची, आपल्याला पाहू. आता पहा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता $5,000 अकाउंट आहे. त्या ठिकाणी पहा 5K चा अकाउंट आहे. कितीला? $69. 69 म्हणजे $69 $5,000 अकाउंट आहे. इन्स्टंट फंडिंग. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रॉफिट टार्गेट नन आहे, म्हणजे नॉट नाही. त्यानंतर मॅक्झिमम लॉस किती आपला याच्यामध्ये? 5% मॅक्झिमम लॉस आहे. आणि डेली मॅक्झिमम लिमिट किती? 3%. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी किती दिवस घ्यायचे? मिनिमम 7 डेज आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी घ्यायचे. त्यानंतर म्हणजे कमीत कमी 7 दिवस तरी घ्यायचे आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी. आपण 1 दिवसात ट्रेडिंग केली आणि आपल्याला प्रॉफिट झाला, आपण आपण विड्रॉ घेऊ शकतो, तर असं नाही. आपल्याला कमीत कमी 7 दिवस तरी आपल्याला ह्याला घ्यायचे. आता त्यानंतर पहा, त्यानंतर काय आहे? कन्सिस्टन्सी ऑर रिवॉर्ड म्हणजे 50% आपल्याला कन्सिस्टन्सी. आता जाऊ, तुम्हाला जर कन्सिस्टन्सी रूल माहित नसेल काय, तर तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये किंवा जाऊन बघा तुम्ही, ज्यामध्ये आपण फॉर्म बद्दल सगळ्या डिटेल सांगितलं आहे. आता मी जर कन्सिस्टन्सी रूल एक्सप्लेन करायला लागलो तर भरपूर आपल्या या ठिकाणी वेळ जाईल. आता या ठिकाणी कन्सिस्टन्सी किती? 50%ची 15%ची कन्सिस्टन्सी रूल आहे. त्यानंतर लिव्हरेज किती आहे या ठिकाणी? आपल्याला लिव्हरेज हे इन्स्टंट फंडिंग मध्ये 1:50 ह्याचं लिव्हरेज देते. आता त्यानंतर आपल्याला फंडिंग पिप्स हे कोणते अकाउंट प्रोव्हाइड करते? फंडिंग पिप्स ही आपल्याला वन स्टेपचं त्यानंतर आपल्याला अकाउंट प्रोव्हाइड करते. वन स्टेप मध्ये बघा, वन स्टेप मध्ये काय आहे, तुम्हाला एक टार्गेट दिलेलं असणार. तुम्हाला पहिल्यांदा एक इव्हॅल्युएशन फेज दिलेली असणार. इव्हॅल्युएशन फेज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डेमो अकाउंट देणार ते पहिल्यांदा. त्यामध्ये आपल्याला ते टार्गेट देणार. त्यामध्ये आपल्याला किती टार्गेट दिले? 10% टार्गेट दिले. $5,000 10% म्हणजे $500. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्ही $5,000 पासून ते $1,00,000 पर्यंत तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमचा अकाउंट बाय करू शकता तुमच्या तुमच्या कॅपिटल नुसार. त्यानंतर मॅक्झिमम लॉस या ठिकाणी किती? वन स्टेप मध्ये मॅक्झिमम लॉस किती? 6% चा मॅक्झिमम लॉस आहे. इन्स्टंट फंडिंग मध्ये किती होता? 5% चा मॅक्झिमम लॉस. या ठिकाणी वन स्टेप मध्ये किती? 6% चा मॅक्झिमम लॉस. आणि मॅक्झिमम डेली लॉस 3% आहे. या ठिकाणी मॅक्झिमम डेली लॉस किती पर्सेंट आहे? 3% आहे. मिनिमम ट्रेडिंग डेज आपल्याला ते 10% आपल्याला प्रॉफिट टार्गेट घ्यायचंय, म्हणजे 10% आपल्याला टार्गेट करायचंय. त्यानंतर आपल्याला रिअल अकाउंट भेटणार. पण मिनिमम 3 दिवस तरी घ्यायचे ट्रेडिंग करण्यासाठी. तुम्ही एका दिवसात 10% नाही करू शकत. तुम्ही जरी एका दिवसात 10% केले तर तुम्हाला 2 दिवस आपल्याला एक छोटे कॉइन ट्रेड घ्यावं लागणार अकाउंट मध्ये. आणि ह्याच्यामध्ये लिव्हरेज किती भेटते आपल्याला? त्याच्यामध्ये 1:20 भेटत होते, या ठिकाणी 1:30 चं लिव्हरेज भेटते. वन स्टेप मध्ये 1:13 चं लिव्हरेज भेटते या ठिकाणी तुम्ही. आणि 5K चा अकाउंट या ठिकाणी $59 ला आहे. त्यानंतर 10K चा अकाउंट कितीला आहे? $99 ला 10K चा अकाउंट भेटणार या ठिकाणी. आता पहा, तुम्हाला एक महत्वाचा गोष्ट सांगतो. आपल्याला एक $99 मध्ये आपल्याला 10K चा अकाउंट म्हणजे 10,000 चा अकाउंट आहे. पण आपल्याला 10,000 चा अकाउंट आहे ही गोष्ट नाही धरायची आपल्याला कधी. आपल्याला 99 मध्ये आपल्याला किती लॉस घेता येऊ शकतो? $99 मध्ये आपल्याला 6% चा म्हणजे 10,000 चे 6% म्हणजे किती? $600. म्हणजे तुम्ही $99 इन्व्हेस्टमेंट करून ऍक्च्युअली तुम्हाला $600 भेटतील.
ही तुम्ही गोष्ट कन्सिडर करा. ऍक्च्युली आपण एवढंच अकाउंट लूज करू शकतो. म्हणजे 10,000 पासून $600 मायनस मध्ये आल्यानंतर आपला अकाउंट जाणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्यानंतर कोणता आहे, त्यानंतर हे आपलं 2 स्टेपचं अकाउंट प्रोव्हाइड करते. त्यानंतर तुम्ही पहा 2 स्टेप मध्ये पण 2 अकाउंट प्रोव्हाइड करते, म्हणजे सब अकाउंट. ह्याच्यामध्ये काही रूल चेंजेस येतं त्यानुसार आणि फी पण कमी जास्त आहे. पण मी तर म्हणेल तुम्ही फंडिंग पिप्स ह्याकडे जा. फंडिंग पिप्स प्रो मध्ये नका जाऊ, त्यामध्ये रिस्क थोडीशी जास्त येते. फंडिंग पिप्स ह्या 2 स्टेपच्या अकाउंट कडे जा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेप आहेत इव्हॉल्युशन मध्ये. 2 स्टेप म्हणजे पहिल्यामध्ये आपल्याला 8% बनवायचे आहेत. म्हणजे 5K च्या अकाउंटला 10K जर अकाउंट असेल तर तुम्हाला $800 प्लस तुम्हाला $500 बनवायचे, म्हणजे 5%. 800 टोटल किती बनवायचे आपल्याला 13%. अथवा टोटल आपल्याला 13% बनवायचे. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम लॉस आहे तो आपल्याला 10% भेटतो. त्याच्यामध्ये किती होतं 1 स्टेप मध्ये 6% आणि जे इन्स्टंट फंडिंग आहे त्याच्यामध्ये किती होता 5%. म्हणजे आपण 2 स्टेपचं अकाउंट हे नवीन लोकांसाठी बेटर असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर थोडेफार लॉसेस करत असाल किंवा स्ट्रगल करत असाल प्रॉफिट करण्यासाठी, तुमच्यासाठी एक 10% अकाउंट ह्यामध्ये मॅक्झिमम लॉस आहे. आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम लॉस किती 5% मॅक्झिमम लॉस आहे. त्या अकाउंट मध्ये किती होता 3% मॅक्झिमम लॉस होता. 3% मॅक्झिमम लॉस. तर ह्या अकाउंट मध्ये 2 स्टेपच्या अकाउंट मध्ये तुम्हाला 5% तुम्ही मॅक्झिमम लॉस घेऊ शकता. मिनिमम ट्रेडिंग डेज किती तर या ठिकाणी 3 डेज मिनिमम ट्रेडिंग डेज येतात. 3 दिवस तुम्ही ट्रेडिंग कमीत कमी 3 दिवस तुम्हाला घ्यायचे प्रॉफिट करण्यासाठी. पर्टिक्युलर फेज 1 स्टेप मध्ये 3 दिवसात तुम्हाला 8% कमवायचे येतं आणि परत 3 दिवसामध्ये तुम्हाला 5% घ्यायचे येतं. आता पहा ह्याच्यामध्ये लिव्हरेज किती, ह्याच्यामध्ये लिव्हरेज भरपूर आहे. 1:100 चं लिव्हरेज या ठिकाणी. म्हणजे 2 स्टेप सगळ्यात बेस्ट अकाउंट आहे. 2 स्टेप सगळ्यात बेस्ट अकाउंट आहे रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी, ह्या गोष्टी करण्यासाठी. आता अशा प्रकारे आता याच्यामध्ये बघा पे आउट कसं देते तुम्हाला. ह्याच्यामध्ये पे आउटला तुम्हाला जर प्रत्येक ट्यूसडेला घ्यायचं असेल तर तुम्हाला 60% चे पे आउट आहे. त्यानंतर बाय विकली घ्यायचं असेल तर तुम्हाला 80%. बाय विकली म्हणजे तुम्हाला प्रत्येक 14-15 दिवसाला घ्यायचं असेल तर 80% आहे. आणि ऑन डिमांड जर तुम्हाला पे आउट घ्यायचं असेल तर 90% तुम्हाला पे आउट भेटते. हे तुम्ही पाहू शकता. आणि मंथली तुम्हाला 100% मंथली म्हणजे एका महिन्यानंतर तुम्ही जर पे आउट घेत असाल तुम्हाला 100% ते पे आउट देणार आहे. आता पहा आता या ठिकाणी तुम्ही 100% का पे आउट देते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मंथली हे 100% पे आउट का देतात कंपनी. 100% जर पे आउट दिलं तर आपल्याला काय फायदा, म्हणजे कंपनीला काय फायदा. तर आता पहा तुम्ही पाहू शकता तुम्ही जे रजिस्ट्रेशन फी करता या ठिकाणी पहा 90% पीपल हे काय करतात मनी लॉस करतात आणि 10% लोक काय करतात हे प्रॉफिट करतात. 10% लोक प्रॉफिट करतात. जे हे 90% लोक जे हे अकाउंट फी भरतात, जी 90% जे अकाउंट फी भरतात ती कोणाची झाली, ती कंपनीचीच झाली. ऍक्च्युली हे पैसे कोणाचे झाले कंपनीचेच झाले. आणि ही लोक ह्याच्यामधून ह्या 10% लोकांना प्रॉफिटेबल लोकांना त्या पैसे देत असतात. म्हणजे हे अशा प्रकारे हा बिझनेस आहे. हा एक बिझनेस आहे, तुम्हाला डायरेक्ट सांगतो हा एक बिझनेस आहे. प्रोफॉर्म पण एक बिझनेस आहे. त्यामुळं तुम्ही हे अशा प्रकारे फंडिंग पिपचं अकाउंट होतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ह्या गोष्टी तर आहेच, पण ह्या व्यतिरिक्त तुम्हाला FAQ सेक्शन या ठिकाणी तुम्हाला FAQ सेक्शन जाऊन तुम्हाला रीड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला FAQ सेक्शन जाऊन हा प्रत्येक व्हाय फंडिंग पिप्स, टेक द चॅलेंज, या ठिकाणी 5 क्वेश्चन आहेत, या ठिकाणी 6 क्वेश्चन आहेत, या ठिकाणी 8 क्वेश्चन, या ठिकाणी 7 क्वेश्चन आहेत. त्यानंतर वेगवेगळे रूल्स आहेत. त्या पर्टिक्युलर फंडेड अकाउंट तुम्ही बाय करायच्या अगोदर तुम्हाला FAQ सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला हे रूल तुम्हाला रीड करायचे आहेत.